नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या विश्वासू चॅनल सत्याची शेतीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सध्या जगात अनेक ठिकाणी युद्ध आणि तणाव वाढताना दिसतो आहे। अशा वेळी आपल्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, युद्धामुळे कापसाच्या भावावर काही परिणाम होणार का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। मित्रांनो, जगात कुठेही युद्ध झालं की त्याचा परिणाम फक्त त्या देशावर होत नाही, तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावर होतो। कापूस हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात व्यापार होणारा माल आहे। म्हणूनच युद्धामुळे वाहतूक, निर्यात आणि उद्योगावर परिणाम होऊ शकतो। काही वेळा युद्धामुळे कापसाचे भाव वाढू शकतात, कारण जर कापूस उत्पादक देशामध्ये मालाची निर्यात कमी झाली किंवा वाहतूक महाग झाली तर बाजारात कापूस कमी उपलब्ध होतो। अशा वेळी मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे कापसाचे भाव वाढण्याची शक्यता असते। जर युद्धामुळे टेक्स्टाईल उद्योग मंदावला, कपड्यांची मागणी कमी झाली किंवा मोठ्या देशांची अर्थव्यवस्था कमकुवत झाली तर कापसाची मागणी कमी होऊ शकते आणि त्यामुळे भाव घसरण्याची देखील शक्यता असते। भारतातील कापूस भावावर मुख्यतः 3 गोष्टी परिणाम करतात: देशातील कापसाचे उत्पादन, निर्यात आणि आयात परिस्थिती, जागतिक बाजारातील मागणी। म्हणूनच फक्त युद्धामुळे भाव ठरतात असं नाही, पण युद्ध हा एक महत्त्वाचा घटक नक्की असतो। म्हणून शेतकरी मित्रांनो, युद्धाची बातमी आली म्हणून लगेच कापसाचा भाव खूप वाढेल किंवा खूप कमी होईल असं निश्चित सांगता येणार नाही। पण जागतिक परिस्थिती बदलली की कापूस भावावर त्याचा परिणाम होऊ शकतो। आपण शेतकरी म्हणून बाजारातील बातम्या आणि मागणीवर लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं आहे। जर तुम्हाला शेती, बाजारभाव आणि कापूस पिकाबद्दल अशीच खरी आणि उपयोगी माहिती हवी असेल तर आपल्या सत्याची शेती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।